प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी आत्मरूप गणेशो केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण त्याची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा किंवा वैकुंठीचा राणा एवढा करा उपकार तेव्हा सांगा नमस्कार तुका म्हणे मजा ठवा मूळ लवकरी पाठवा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार विठ्ठल समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबुम जगननीत पाणी मंडन मंगलानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवल हासन विठ्ठलम चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरत्यावरम पुंडरीकाय जातो मुनिंद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या
संतांची या दुसरे चरणा संतांची या पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या भाविक मायबाप बोलू नका बरं का आता उभा टाकलेले तर बोलू नका निदान जवळचे लांबचे बोलले तर काही नाही जवळचे बोलू नका भाविक मायबाप प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त घटिका चिंतन रूपी सेवेसाठी ज्या अभंगाचा आश्रय तुम्ही मी घेतलाय तो अभंग संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा आणि निर्याण प्रसंगातला हा अभंग आहे विठ्ठला आणि या अभंगाची सेवा आपल्याला करायचा आहे तत्पूर्वी परिहार द्यायचा तो असा मोजे टाकळी येथे चालू असलेला हा जगद्गुरु तुकोबरांच्या बीज उत्सवानिमित्त असणारा हा सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आमचे हरिभक्त परायण असणारे रघु बाबा यांच्या शताब्दीचा कार्यक्रम आणि त्या शताब्दीच्या कार्यक्रमातून सगळे पाहुणे मंडळी नातेवाईक इष्ट मित्र गण गोत तुम्ही आम्ही सगळेजण एकत्रित येण्याचा हा शुभ पर्व काळ आणि या शुभ पर्व काळावरती भगवंताच्या नामचिंतनाची साधना करण्यासाठीचा जो योग आहे तो योग अत्यंत शुभ आहे आणि त्या शुभ योगावरती वारकरी संप्रदायाचे एक निष्ठावंत किंवा वारकरी संप्रदाय ज्यांनी आम्हाला दाखवला असे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरांचा निर्याण प्रसंग आम्ही गेली कित्येक वर्ष झालं साजरा करता
आणि कित्येक वर्षापूर्वी या करोनाच्या अगोदर 1-2 वर्षाच्या अगोदर इथं आपली सेवा झाली आणि याच बीज उत्सवानिमित्ताने संध्याकाळची सेवा झाली आणि पुन्हा 4-5 वर्षाच्या नंतर का असना भगवंताची जगद्गुरु तुकोबरांची कृपा झाल्यामुळं कृपांकित असणारे जगद्गुरु तुकोबरे पुन्हा एक वेळेस परमात्म्याच्या चरणावरती हे वाणीरूपी पुष्प अर्पण करण्याचं सौभाग्य मला प्राप्त करून दिल्याबद्दल मी भगवान परमात्म्याचे साधू संतांचे शतकोटी प्रणाम त्यांना करून आणि विशेष प्रणाम करायचा तो संत रूपाने तुमच्या माझ्या सोबत असणारे हे रघुबाबा आणि या बाबांच्या असणाऱ्या अंतकरणातल्या भावनेने प्रेमाने आणि जिव्हाळ्याने गेली कित्येक वर्ष झालं चालू असलेला हा बीजेचा उत्सव बाप मेला माय मेली किंवा घरातील कोणी माणूस मेला मेला हा शब्द ऐकायला जड वाटतो पण मेला शब्द आहे खरा आगा मरा शब्द न साहती मेल्यावरी मग रडती मेल्यावर रडतो माणूस पण मेलं म्हणणं सुद्धा माणसाला ऐकणं शक्य होत नाही आपण काय म्हणतो कोणी जर मेलं तर मरतच असतंय पण मेलेल्याला मेलं म्हणत नाही आपण म्हणतो त्यानं वारलं म्हणजे मेलं हा शब्द सुद्धा ऐकायला आमच्या कानाची उंची तयार होत नाही आम्ही ऐकू शकत नाही आम्हाला एवढं दुःख होतं पण बाबा या मृत्यू लोकांमध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला जन्म आहे तिथं मरण निश्चित आहे की नाही मग मरायचं तरी निश्चित आहे मग अवघड कशाला वाटायचं पण आम्हाला जीवात्म्याला जो मायेचा लागलेला जो मायेचा पडलेला जो पडळ आहे आमच्या अंतकरणावरती त्याच्यामुळं त्या मायेमुळं आम्हाला सगळं भ्रमित विश्व खरं वाटतं खोटं असणारं विश्व खोटा असणारा संसार आम्हाला खरा वाटतो कशामुळं तर त्या भ्रमित मायेमुळं मायेच्या भ्रमामुळं आम्हाला हे सगळं खरं वाटतं पण हे सगळं खोटं आहे लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिढा तुकोबरे सांगतात बाबा हे सगळं लटिक आहे आणि फक्त या विश्वामध्ये एरवी परमात्मा सोडला तर हे विश्व सारं मिथ्य आहे परमात्मा एक सत्य आहे त्रिकालवादी सत्य परमात्मा असल्यामुळं त्या परमात्म्याला शरण जाण्यासाठी किंवा त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी ज्या जीवाची धडपड आहे त्या जीवाचा जन्मच सार्थक आहे विठ्ठल आणि त्याच अनुषंगाने जगद्गुरु तुकोबरांचा अवतारीकरण झालं संत आणि भगवंत यांना जन्म मरण नसतं स्वइच्छेने येणारी आणि स्वइच्छेने जाणारी साधू संतांची जात असते आणि ती फक्त तुमच्या माझ्यासाठी आलेली असते इथे या मृत्यू लोकावरती तुमच्या माझ्यासारख्या जीवदशेचा उद्धार करावा किंवा तुमच्या माझ्यावरती उपकार करावे या अनुषंगाने संत महात्मे या मृत्यू लोकावरती येतात संतांचं येणं म्हणजे तुमच्या माझ्यावरती उपकार आहेत असे जगद्गुरु तुकोबराय तुमच्या माझ्यावरती उपकार करण्यासाठी आले वास्तविक पाहायला गेलं तर संतांचं राहणं कुठं आहे पहा हरी आम्ही वैकुंठ वासी आम्ही वैकुंठ वासी
विना जन्म नसल्यामुळे जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अवतार आहे. तुकोबरे जीव दशेला जीव म्हणून जन्माला येण्याचं दाखवणं तुमच्या माझ्यासाठी हे सगळं करणं साधू संतांनी केलं. या विश्वामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत. त्या 3 दुर्लभ गोष्टीपैकी मनुष्य जन्म किंवा मनुष्य होणं ही एक दुर्लभ गोष्ट आहे. त्या दुर्लभ गोष्टीपैकी जो मनुष्य जन्म दुर्लभ आहे की नाही, मुमुक्षत्व दुर्लभ आहे. मनुष्य जन्म दुर्लभ आहे. दुर्लभ अशा मनुष्य जन्माला तुम्ही आम्ही आलो म्हणून इथे कीर्तनाची साधना करत आहोत. कीर्तन साधना करायला बाकी योन्या जमत नसतात का? बाकी योन्यांना कीर्तन ऐकता येतं. या विश्वामध्ये 84 लक्ष योनीपैकी एकच योनी अशी आहे की सगळं करू शकते. नवे देव होतो म्हटलं तर देव होता येतं. एवढी श्रेष्ठ योनी ही मनुष्य योनी आहे. विठ्ठल अशा मनुष्य योनीला तुम्ही मी जन्माला आलो म्हणून तुमचं माझं भाग्य फार मोठं आहे. तुम्ही मी फार मोठे भाग्यवान आहेत. आता आलेले इकडेच बसा, इकडेच बसा. कोणाचं बसा इथंच, इकडेच. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबरणीचा न्याय सांगावा. बोलू नका म्हटल्यावर लोकांना राग येतात, वाईट वाटतं. पण फार कष्ट करून अभ्यास करावा लागतो. जे भुकून आलेलं राहते, जे पाठ करून आलेलं राहते ते विसरून जाते. हो, एवढी कृपा तुम्ही माझ्यावर करा. कारण एकतर तुम्ही ऐकायला कमी जरी आले तरी मला काही हरकत नाही. मी लोकांसाठी कीर्तन करीत नाही, मी माझ्या स्वतःसाठी कीर्तन करायचा प्रयत्न करते बरं का. अजून मी बालवाडीत सुद्धा नाही. आता महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरते मी, पण महाराष्ट्रभर फिरते ही लोक कीर्तन घेतात का कशासाठी हे मलाच कळत नाही. पण माझाच उद्धार होतो की नाही हे याची चिंता मला आहे. मला लोकांचा उद्धार होईल, लोकांचा उद्धार करीन याच्यापेक्षा माझाच होतो की नाही याच्यातच मी अडकून आहे. त्याच्यामुळं आता बाकी काय जोक मजाक विनोद सांगणाऱ्या कीर्तनकारांना तुम्ही बोला, कीर्तनात नाचा, काही करा, ती जमत असेल. पण मला जमत नाही. क्षमा करून क्षमा मागून सांगते, माफी मागून सांगते. पाठीमागे कोण आले तर तिथंच बसवा, पुढं येऊ देऊ नका. आणि पुढचे बी कोणी असतील तर मला तासभरच कीर्तन करा म्हणा, पण थोडा वेळ कीर्तन करा, पण अडचणी आणू नका बरं का. कीर्तनात क्षमा मागून किंवा या समाज मनाची क्षमा मागून मी तुमच्या पायावर नतमस्तक होते. एवढा मोठा पर्व काळ आहे आपल्या जीवनातला हा. आई मेली, आईच्या ऋणातून उत्तीर्ण व्हावं या अनुषंगाने प्रत्येक जीवाला ती साधना करावी लागते, करावंच लागतं. आपल्या मनुष्य योनीमध्ये आपल्यावरती त्यांचे ऋण आहेत, आपल्यावरती ऋण आहेत तिघांचे. आपल्यावरती एक ऋण आहे, देवाचं ऋण आहे. कारण जेने हा जीव दिला दान, तुकोबराने देवाचं ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न तुकोबराने केला की नाही. तुकोबरे जीव दशेला म्हणून जीव रूपाने आपल्या समोर आले तर देवाचं जे ऋण तुकोबऱ्यावरती होतं त्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी तुकोबरे सांगतात, जेने हा जीव दिला दान तयाचे करीन मी चिंतन. त्याचं चिंतन मी करीन, त्याच्यासाठीच तर आपला जन्म आहे की हो. एरवी आपण संसार करायसाठी जन्माला आलो का? आपण इथं आलो कशासाठी? हरी देवे दिला देह भजना घुमटा, देवे दिला देह भजना घुमटा, देवे दिला देह भजना घुमटा, देवे दिला देह भजना घुमटा.
जास्त झाली का जिलबी? आवाज बसलाय का? बर, आवाज बी बसला तर नीट तर म्हणा, चालीत चालू नाही तर डबल चालवलेली असू द्या. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. बघा, परमात्म्याने आपल्याला जो नरदेह दिला की नाही, देवाने दिलेला हा नरदेह नाहीच आहे. या पंचतत्वाने आपल्याला हा नरदेह किंवा पंचतत्वाने आपल्याला हा देह दिला. या देहामध्ये चैतन्यत्व असणार ते परमात्म्याने आपल्याला जीव रूपाचं दान मात्र परमात्म्याने दिलं. एरवी पंचतत्वापासून मिळालेला हा तुमचा माझा देह आहे. हाताने टाळी वाजवणं, पायानं चालत कीर्तनापर्यंत येणं, डोळ्याने कीर्तनकाराकडे टुकू टुकू पाहणं, है की नाही, तोंड मुखाने नामचिंतन करणं, है की नाही, हे सगळं कानानं श्रवण करणं, हे सगळे इंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय 11 इंद्रिय मन परमात्म्याने हे नर देहरूपी शरीरामध्ये जीवरूपी जे दान आहे ते दान मात्र परमात्म्याने दिलं. पृथ्वी आप तेज आकाश वायू या पंचतत्वापासून आम्हाला हा देह प्राप्त झाला. देह हा पाचाचा अनिला उसना आणलेला आपला देह आहे. आणि एक दिवस उसना आणलेला देह असल्यामुळं आपल्याला उसनवारी आणलेली वस्तू, व्यवहाराचा नियम सांगू का तुम्हाला? व्यवहार कसा असतो? एखाद्याच्या घरून आपण शेरभर तांदूळ आणले, एखाद्याच्या शेजारच्या घरून, आपलं जिथं बसणं उठणं आहे तिथं, बरं का, भांडण आहे तिथून उसनवारी नसते. जिथं आपलं बोलणं आहे की नाही तिथून आपण शेरभर तांदूळ आणले. दुसऱ्या दिवशी द्यायचे, तिसऱ्या दिवशी द्यायचे, महिन्यानी द्यायचे, 2 महिन्यांनी द्यायचे, 6 महिन्यांनी द्यायचे, वर्षांनी द्यायचे, कधी तर का होईना द्यायचेच का न द्यायचे? वापस द्यायचे का? द्यायचे. वापस देण्याला आणि तिथून आणण्याला आणि वापस देण्यालाच उसनवारी म्हणतात, बरं का. मग उसनवारी आणलेली वस्तू प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये त्याचा नियम असा आहे, उसनवारी आणलेली वस्तू परत द्यावी लागते, त्याला उसनवारी म्हणतात. मग आपल्याला जर पंचतत्वानी हा उसना जर देह दिला असेल तर आपण इकडेच ठेवून घ्यायला जमतंय का? जमत नाही. म्हणून काही जागी आपण मरून गेलो की नाही, आपल्याला कधी कधी आपल्या या देहावरती देहातला परमात्मा आत्मा निघून जातो आणि तो आत्मा ज्योत रूपाने निघून गेला की ते दिलेलं जीव रूपाचं दान म्हणजे परमात्म्याने दिलेलं आहे. आपल्याला परमात्म्याने शरीर नाही दिलं, शरीर पंचतत्वानी आपल्याला दिलं आणि आपण त्या पंचतत्वाकडून उसना आणलाय. दे बाबा उसनवारी, एवढे 50 वर्ष जगू, 60 वर्ष जगू, 70 वर्ष जगू, 100 वर्षाची गणना सांगितली. 100 वर्षात कधी आम्ही राहू मरू काही हो, आणि याच्यामध्ये आम्ही ज्या दिवशी संपणार आहे की नाही तुझं तुला देतो. मग काही जागी अंत्यसंस्कार करताना अग्निकाष्ठ दिले जाते, अग्नीला देह दिला जातो. काही जागी दफन म्हणजे पुरायचे असते, काही जागी दफन विधी असते. पंचतत्वापैकी एका तत्वाला दिलं जातं. काही ठिकाणी आपला भाग सोडला तर काही ठिकाणी जल म्हणजे पाण्यामध्ये आपण गेलं की नाही, याच्यामधून आत्मा निघून गेला की पाण्यामध्ये विसर्जित करतात हा देह. वेगळ्या वेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धती असल्यामुळं आपल्याला 2 पद्धती माहीत आहेत. आपल्या देहाला, देहातून परमात्मा निघून गेला, आत्मा निघून गेला की या देहाला एकतर अग्निसंस्कार देतात, नाहीतरी दफन विधी करतात की पुरण्याची विधी करतात. ह्या 2 विधी बहुतांश आमच्या नजरेमध्ये आहेत आणि बाकी आपल्याला या विधी माहिती नसल्यामुळं, पण माहिती आपल्याला सारं या पंचतत्वाने दिलेल्या शरीराला, उसना आणलेल्या शरीराला त्यांना परत करावं लागतं आणि करतोच आपण. याच्यातला परमात्मा निघून गेला, याच्यातला अंतरात्मा जीव रूपाने असलेला निघून गेला की याच्या या खोडामध्ये काही चव नसते, या खोडामध्ये काही तथ्य नसतं. त्याच्यामुळे हा खोड जिथून उसनवारीला आणलाय तिथून वापस नेऊन देतो. कधी ना कधी अंतकाळ शेवटी आला आणि अंतकाळाला आपला प्राण निघून गेला की प्राण निघून गेल्यावर या खोडाला आपण ज्याचं आणलं त्याला परत देतो, त्याच्यामध्ये आपण त्याला सामील करून टाकतो. हे या विश्वाचा नियम असल्यामुळं पण मनुष्य जन्माला आलो ही सगळ्यात दुर्लभ गोष्ट असताना सुद्धा आम्हाला प्राप्त झाली. आम्ही किती भाग्यवान आहेत, आमच्या एवढा भाग्यवान इथं कुणीच नाही. 84 लक्ष योनीपैकी मनुष्य योनी एवढी भाग्यवान आहे आणि त्या भाग्यवान योनीमध्ये आपला जन्म झाला.
विशेष आपला जन्म झाला भारत देशामध्ये, या भरतखंडामध्ये आपला जन्म झाला. शांतीब्रह्मण आदबाबांनी त्यांच्या भागवतामध्ये सांगितलं, भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. भाग्यवान आहेत आपण, ही शरीररूपी संपत्ती आपल्याला या भरतखंडामध्ये प्राप्त झाल्यामुळं आम्ही भाग्यवान आहे. आणि पुन्हा आम्ही महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्यामुळं या संतांच्या भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो. आणि विशेष जगद्गुरु तुकोबरांच्या बीज उत्सवाच्या निमित्ताने आम्ही तुकोबरांची सेवा करण्यासाठी बीज उत्सवाच्या कीर्तनामध्ये उपस्थित आहोत. आणखीन आमचं भाग्य काय कमी आहे सांगा? आमच्या एवढं भाग्य कोणाचं मोठं नाही. पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. परमात्मेने आम्हाला तसं केलं. वाईट संसारात आलो तर शुद्ध परमात्मा प्राप्त होण्याची साधना आमच्या या नरशरीराकडून घडली किंवा आमच्याकडून घडवण्याची क्रिया साधू संतांच्या संगतीमुळे झाली. म्हणून याला भाग्य म्हणायचं. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे संसारी जन्मीजे. याची लागी याच्यासाठी या संसारात जन्माला या. जन्माला येण्यासाठी कारण आपले कर्म आहेत दादा. आगा कर्मी जे उरावे, कर्मामुळे जीवाला जन्म आहे, वासनेमुळे जीवाला जन्म आहे. जन्मने आणि निमने हे काय आपल्या हातात नाही, हे त्याच्याच हातात आहे ज्याने आपल्याला जन्माला घातलं. विठ्ठल अशा नरशरीराला आम्ही आल्यामुळं आम्हाला नरशरीराला आल्याच्या नंतर आमच्यावरती ऋण आहेत. कोणाकोणाचे ऋण आहेत? पहिलं ऋण आहे देवाचं. देवाचं ऋण तुकोबरेंनी फेडायला आम्हाला सांगितलं, शिकवलं. साधू संत काय करतात तर मार्ग दाखवतात. आम्ही अचूक मार्गावरती चालावं एवढाच उद्देश साधू संतांचा असतो. आणि हेच कार्य जगामधलं जगद्गुरु तुकोबरेंनी केलं. म्हणजे तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, आपले माईबाप आहेत. आणि या माईबापाच्या सांगण्यावरून आम्हाला जीवन जगावं लागतं. आई वारली, वडील वारले किंवा आई मेल्या, वडील मेले, घरातील एखादा माणूस मेला तर आम्ही त्याचे पुण्य स्मरण म्हणून त्याच्या स्मरणार्थ एखादी सेवा करतो, भगवंताची सेवा करतो. पण असे भाग्यवान आमचे रघुबाबा आहेत की कित्येक वर्ष झालं या बीजेचा उत्सव करतात. जगद्गुरु तुकोबरांना बाप समजलं, जगद्गुरु तुकोबरांना आई समजलं, जगद्गुरु तुकोबरांना बंधू समजला, जगद्गुरु तुकोबरांना बहीण समजली. नाते गोते इष्ट मित्र गण गोत सगळं माझे तुकोबर आहे. आणि म्हणून बघा, घरामध्ये इस्टेट कमवून ठेवलेल्या मायबापाची पुण्यतिथी करायला कधी कधी पोरापोरामध्ये भांडणे होतात. मायबापाने कमवून ठेवलेली संपत्ती असेल तर त्या मायबापानी, बरं संपत्ती नसली तर नसली, जन्म तरी दिला की नाही मायबापानी? मायबापानी जन्म दिला तर त्यांची पुण्यतिथी जाऊ द्या, तेरवं करताना भांडणे करतात. हे ना करतं का, ते ना करतं, ते ना करतं का, ते ना करतं. याच्यामुळं ती तेरवच होते का नाही? तेवढ्या तिथी होतात, तेवढी विधी होते आणि माणूस त्याच्याकडला दुर्लक्ष करतो. पण प्रत्येक मनुष्य योनीवरती हे ऋण आहेत. पहिलं ऋण आहे देवाचं, दुसरं ऋण आहे संतांचं आणि तिसरं ऋण आहे आपल्या पितरांचं. 3 ऋणातून मुक्त होण्यासाठीचा प्रयत्न प्रत्येक जीवाने केला पाहिजे बाबा. आता सुशिक्षित लोक या समाजामध्ये आले, विज्ञानवादी लोक या समाजामध्ये आले. त्या विज्ञानवादी लोकांचं मत असं आहे, 4 वाकाच्या नीतीची लोक या समाजामध्ये आले. त्या लोकांचं मत असं आहे की देव कुठे आहे दाखवा, देव दाखवा, नाहीतरी देव दाखवत नसाल तर देव मानायचा नाही. मला त्यांना एकच उत्तर सांगायचे, बाबा पाठीमागे होऊन गेलेला महामारीचा जो काळ आहे तो तुम्ही मी पाहिलाय. गतवर्षीच्या अगोदरच्या वर्षी झालेली जी महामारी आहे तिचं नाव होतं करोना. करोना कोण पाहिला नाही? कोण पाहिला नाही करोना? सगळ्यांनी पाहिला का? पाहिला तर मग काही मेलो नाही मग आपण, आहे का नाही? पाहिला का करोना? बरं पाहिला. अहो करोना झालेला, करोना आलेला काळ पाहिला आपण. करोनाचा व्हायरस नाही पाहिला. करोनाचा व्हायरस आम्ही टीव्हीतच पाहिला तर झोपी गेल्यावर दिसला.
आम्ही टीव्ही मध्ये असा वळवळ वळवळ करत आलेला एखादा व्हायरस टीव्हीत दाखवला की ते डोळे झाकून झोपल्यावर अंगात आल्यासारखाच वाटायला लागला. मला काय सांगायचंय, स्मशानभूमीमध्ये जागा नव्हती प्रेत जाळण्यासाठी. स्मशानभूमीमध्ये जागा नव्हती प्रेत जाळण्यासाठी. एवढे लाखो लोक मरून गेले न दिसणाऱ्या व्हायरसच्या भीतीनं. डोळ्याला दिसला का व्हायरस? दिसला नाही. टीव्हीत दिसला, मोबाईलमध्ये दिसला, पण आमच्या प्रत्यक्षात डोळ्याला दिसला का व्हायरस? दिसला नाही. न दिसणारा व्हायरस जर भीतीने लाखो लोक मारू शकत असेल तर न दिसणारा परमात्मा तारणार नाही का त्याच्यापासून? विठ्ठल आणि आम्हाला त्याच परमात्म्याने तारले आणि ते तारण्याचं कार्य परमात्म्याने केल्यामुळं आम्हाला अजून आयुष्य आहे. आणि ते आयुष्य आम्हाला याच्यासाठीच ठेवलेलं आहे की ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी ठेवलेलं आहे. रघुबाबांचे उपकार किंवा रघुबाबांची कृपा, रघुबाबांचे आशीर्वाद आपल्यावरती येण्यासाठी अंतकरणाची त्यांची फार मोठी उदात्त भावना आहे. आणि ही भावना एका जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या आपल्या वारकरी संप्रदायाचा जो मूळ पाय आहे त्या तुकोबऱ्यांच्या बीज उत्सवाचे जे कार्य किंवा जी साधना त्यांनी करतात की नाही, त्या पुण्याईद्वारा, त्या कार्याद्वारा त्यांनी केलेली भगवंताची साधना ही आपल्याला उघड उघड दिसते. आणि ही साधना साधू संतांच्या ऋणातून उत्तीर्ण व्हावं या अनुषंगाने ते बाबा करत असतात. आणि त्यांनी करत असलेली साधना आपल्यालाही त्याच्यामध्ये खारीचा वाटा म्हणून ते भाग्य आपल्या पदरी देतात. हेच आपल्या जीवनातलं मोठं भाग्य असल्यामुळं मनुष्य योनीला आल्याच्या नंतर आपल्याला तेच कार्य करायचं आहे. आणि ते कार्य करण्यासाठी तर आमचा जन्म आहे. देवाच्या ऋणातून उत्तीर्ण एखाद्या वेळेस व्हा न व्हा, पण साधू संतांच्या ऋणातून उत्तीर्ण व्हावं लागतं. कारण संतांना जो भजतो तो परमात्म्याला येतो, चित आवडतो. म्हणून देवाला आवडायचं असेल तर साधू संतांची निंदा करायची नाही, साधू संतांचे दोष सांगायचे नाही. साधू संतांना जो भजतो देव सारावे परते संत पुजावे. अरे ते ऐक नाही, देवाला पाठीमागे टाका किंवा एखाद्या वेळेस देव देव करा न करा, पण संतांची महापूजा करा. हे आणि संतांची महापूजा केल्याचा फायदा काय? देवाला पाठीमागे सारून संतांची पूजा केलेला फायदा देवही येतो आणि संतही संतुष्ट होतो. संतांना संतुष्ट करणं ही देवाची महापूजा असल्यामुळं हा बीजेचा पर्वकाळ बाबाच्या मार्गातून, बाबाच्या विचारातून सादर होतो आहे. विठ्ठला आता मला बोलायला जो त्रास होतो तो सिस्टीममुळे होतो बरं का. तर ह्याची सिस्टीम चांगली असली की माणूस कितीही बोलला तरी व्यवस्थित येतं. 10 कीर्तन पुढची आवाज पाठीमागे येतो माझा, कारण आम्हाला सवय लागली हो तशी, सिस्टीमवरतीच बोलून सवय लागली. त्यामुळे साधं पीटीवरती बोललं की नाही असा त्रास होतो. 10 पटीनं बोलण्याची एनर्जी तेवढी काढावी लागते बाहेर. असू द्या, सगळ्या गोष्टी सगळ्या जागी भेटत नसतात. देव मिळायचा असेल तर खडतर प्रवास काढावाच लागतो. संतांची सेवा करायची असेल तर खडतर प्रवास काढावा लागतो. आणि खडतर प्रवासातून जीवन ज्यांचं होतं त्या जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या बीज उत्सवाची साधना आहे. तुकोबऱ्यांच्या निर्याण प्रसंगातील 23 अभंगापैकी हा एक अभंग आहे. जगद्गुरु तुकोबऱ्यांना ज्या वेळेस या विश्वाचा, या संसाराचा, या समाजाचा कंटाळा आला, जसं सासरू अशी एखादी सून आहे ती फार काळ सासरमध्ये राहिली की दिपोळीचा सण यायला लागला, माहेरचं कोणीतरी भेटलं की तिच्या अंतकरणाला वाटत असतं कधी एकदा दिवाळी येईल, कधी एकदा गाय बारस येईल, कधी एकदा एकादशी येईल, कधी एकदा मी माझ्या माहेरी जाईन, असं त्या स्त्रीला, सासरवाशा स्त्रीला वाटतं. आताच्या नाही बरं का, 15 वर्षाच्या 20 वर्षाच्या अगोदरचा जो काळ आहे तो होता सासरवास. आता सुना सासूला त्रास करायला लागल्या. सासूच कुठं, चारधामला जावं का, काशीला जावं का, रामेश्वरला जावं का, अयोध्येला जावं का, पंढरपूरला जावं याची वाट बघायची वेळ आली आहे. तुमचा काळ बरा आहे माय. आमच्या काळामध्ये तर आमच्या हातात गळ्यात टाळ आणि हातात मुखात नाम घेत तिकडंच निघून जायची वेळ येते का काय की. त्यांचं लग्न झाल्या झाल्या त्यांनी घरात आल्या, त्यांनी सासून त्यांनी सून होणार का काय की. सगळ्या गोष्टी काळानुसार बदलतात.
काळ प्रत्येकाचा बदलत असतो दादा. बघा, जशी सासूरवाशी सून विचार करते, कधी एकदा माहेरला जाऊ कंटाळा आला सासूरवास बघून बघून, तसा विचार या प्रपंचामध्ये, या विश्वामध्ये, या नर अवतारामध्ये तुकोबरांना त्रास व्हायला लागला. आणि त्या त्रासाला कंटाळून तुकोबरांची चित्तवृत्ती, मनोवृत्ती, अंतकरण तळमळायला लागलं. कधी एकदा मी माझ्या माहेरी जाऊ, मला माहेरचं बोलवणं येतं की नाही. आणि त्यावेळेस त्यांनी सनकाधिक ऋषींना, सनकाधिक संतांना, कारण चिरंजीव आहेत आणि त्रिकालामध्ये ते गमन करणारे असल्यामुळं त्या सनकाधिकांना जगद्गुरु तुकोबर आहे निर्याण प्रसंगामध्ये किंवा जायच्या तळमळीमध्ये तुकोबर आहे त्या संतांना विनंती करतात की बाबा तुम्ही माझी एवढी विनंती ऐका. तुम्ही कोण आहेत? तर तुम्ही कृपावंत असल्यामुळं माझी विनंती ऐका. अभंगाचं पहिलेच तुम्ही सनकाधिक संत मनाविता कृपावंत. तुम्ही सनकाधिक संत आहात. निर्याण प्रसंगामध्ये या संसाराचं दुःख भोगलं. या दुःखामुळे या समाजाला कंटाळून, समाजाच्या त्रासाला कंटाळून तुकोबर आहे या त्रासातून मुक्त होण्याची अपेक्षा व्यक्त करतात. तुम्ही सनकाधिक संत, सनक, सनंदन, सनतकुमार आणि सनकाधिक या सनकाधिकांची चार नावं. हे सनकाधिक संत देवाला निरोप सांगण्यासाठी जावा, कारण तुम्हाला तितका मोठा अधिकार आहे. तुम्हाला देवाकडे जाता येतं. तुम्ही चिरंजीवी आहात, त्रिकाल गमन करणारे संत आहेत आणि तुम्ही संत त्रिकाल गमन करता करता भगवान परमात्म्याला माझी एवढी विनंती सांगा, एवढा करा. तुकोबरे सांगतात बाबा तुम्ही सनकाधिक संत आहेत, तुम्ही कृपावंत म्हणवणारे आहेत. तुम्ही हा आदरवाचक शब्द आहे. तुम्ही हा आदरवाचक शब्द आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी
तुकोबऱ्यांच्या गाथ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुकोबऱ्यांनी जो जो उपदेश किंवा जी जी विनंती सद्गुरु रूपाने संत रूपाने केलेली आहे ती कैवल्य साम्राज्य माऊली ज्ञानोबऱ्यांसाठी केलेली आहे. त्या ज्ञानोबऱ्यांना ज्या ज्या वेळी विनंती करतात तुकोबरे तशी आदरवाचक विनंती संतांना आदर द्यावा हे संतांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याचा पहिला नियम असल्यामुळं तुकोबरे म्हणतात तुम्ही सनकाधिक संत आहेत आणि तुम्ही सनकाधिक तुम्ही स्वइच्छायुक्त संत आहात. तुम्ही जीवदशेला सुद्धा या मृत्यू लोकात आलो नाही. स्वइच्छा गमन करणारे त्रिकाल गमन करणारे संत आहात आणि तुम्ही सनकाधिक संत असल्यामुळं संतांचं हृदय तुमचं असल्यामुळं तुम्ही काय करा तुम्ही कृपावंत असणारे आहेत आणि कृपांकित कृपावंत असणारे कृपा करणारे संत आहेत. संत कृपा कसे करतात बघा. तुकोबरे ज्ञानोबऱ्यासाठी एक अभंगाचा पुरावा देतात पहा. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती वर्णो. तुम्ही कोण आहेत? संत आहेत आणि माझे मायबाप आहेत. माझे मायबाप असणारे तुम्ही संत मायबाप आणि तुम्ही कसे आहेत? कृपावंत आहेत. मग काय करा तुम्ही? एवढा करा उपकार माझ्यावरती. एवढा उपकार करा. कोणता उपकार करा? तर देवाला माझा नमस्कार सांगा. मग नमस्कारातून काय सांगायचं? नुसतं नमस्कार सांगायचंय काय? तुमचं काही काय सांगितलेले शब्द सांगायचंय? काय सांगायचंय देवाला? तुमचा निरोप. माझा एवढा निरोप देवाकडे सांगा आणि देवाला म्हणावं देवा तुमचं जे लेकर आहे तुमचं जे बाळ आहे तुमच्या जे लेकराला त्रास होतो आहे सासुरवासाचा आणि त्या सासुरवासाच्या त्रासामुळं तो कुठंतरी तुमच्या जवळ सुख घेण्याचा प्रयत्न इच्छित आहे आणि त्या इच्छित असलेल्या भावनेला तुम्ही कुठंतरी जवळ करा परमात्मा असं म्हणून सनकाधिक संतांना तुकोबऱ्यांनी विनंती केली. विठ्ठल तुकोबऱ्यांनी का विनंती केली असावी? तुकोबऱ्यांचं आता वास्तविक जर जीवनचरित्र तुम्ही ऐकलात किंवा जीवनचरित्र तुम्ही पाहिलात, या 4-5 दिवसामध्ये जीवनचरित्र कथा होती. तुकोबऱ्यांचं जीवन दर्शन पाहिला तुम्ही. तुकोबऱ्यांना कशाचा त्रास होता? मृत्यू लोकात जीव म्हणून अवताराला आल्यापासून तुकोबऱ्यांना त्रास होता. जन्माला आल्याच्या नंतर झालेला जो त्रास आहे तो प्रत्येक झालेला त्रास तुकोबऱ्यांनी गाथ्यामध्ये आपल्या समोर ठेवलेला आहे. जीवनचरित्रातून महिपती बाबांनी आपल्याला त्यांच्या सगळ्या जीवनातल्या व्यथा दुःख त्रास सांगितलेला आहे आणि त्या त्रासातून तुकोबरे मुक्त होण्याची इच्छा परमात्म्याच्या चरणी करतात. सनकाधिक संतांना सांगतात की बाबा तुम्ही कृपावंत असल्यामुळं तुम्ही माझ्यावरती एवढा उपकार करा. देवाला माझा नमस्कार करा. सांगा तुकोबरे अशी करुणा कोणासमोर? संतांच्या समोर भागतात. माझी भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा किंवा पंढरीचा राणा. तुकोबऱ्यांनी सांगावं काही जागी पाठवेत पंढरीचा राणा आहे, काही जागी वैकुंठीचा राणा आहे. वास्तविक तुकोबरे जात असताना परमात्मा हा पंढरपुरात आलेलाच होता. भूवैकुंठामध्ये येणारा परमात्मा वैकुंठावरून आलेला होता. मग तुकोबऱ्यांनी विनवा वैकुंठातल्या राण्याला सांगा किंवा पंढरपुरातल्या राण्याला सांगा, त्या राजाला माझा निरोप सांगा. अशी करुणा मी त्या देवासमोर भाकत आहे म्हणून त्याला माझा निरोप अशा पद्धतीने सांगा. माझी भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा राणा. तुकोबरे सांगतात बाबा मला माझी आठवण त्या परमात्म्याला द्या. तुका म्हणे माझा आठवा आणि काय सांगा त्याला आठवण माझी मूळ लवकर पाठवून दे म्हणून सांग म्हणावं आणि त्याच्यापर्यंत तुम्ही हा फक्त निरोप द्या आणि त्याला ही माझी विनंती सांगा आणि ही विनंती सांगा की असं सांगा देवा आता मूळ पाठवा. सासरहून माहेरला जाताना मुळाची गरज आहे. प्रत्येकाला संसार करत असलेले तुम्ही मी जीव आहे. लेक सासरमध्ये नांदत असेल आणि नुसता आपण रिकाम्या गेला आणि चल 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 म्हटलं तर निघत नाही. सासरमध्ये सासुरवास भोगणारी स्त्री आपोआप भावासोबत वडिलासोबत निघत नाही. तिला मूळ देऊन पाठवा. मूळ यावं लागतं आणि त्या मुळाने ती आपल्या माहेरी जाण्यासाठी सगळ्या सासरच्या लोकांची परवानगी येऊ शकते. म्हणून सासरमधला त्रास आहे मला
आणि देवाला सांगा ना माझा नमस्कार, आणि त्या नमस्कारातून माझी करुणा सांगा, माझ्या अंतकरणामधली करुणा देवापाशी व्यक्त करा. तुम्ही सनकाधिक संत आहेत, तुम्ही माझे मायबाप आहेत, तुम्ही माझे बंधू भगिनी आहेत, तुम्हाला माझं अंतकरण कळतं. आणि संतांचं हृदय कसं असतं, मृदू सुबाह्य निवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी. ऐकणी असं लोण्यासारखं नवनीतासारखं ज्यांचं चित्त असतं, ज्यांचं जीवन असतं, अशांना संत म्हणतात. लोकाच्या दुःखामध्ये दुःखी होणारी कोण असतात तर संत असतात. निस्वार्थ या विश्वावरती प्रेम करणारी एकच जात या जगामध्ये आहे. तिच्या अंतकरणामध्ये कळवळा निर्माण होतो, ती एकच जात म्हणजे संत आहे. आणि कशी जात आहे ती, हरी ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. बसून भजन केलं की 3 वेळेस म्हणतात, म्हणून 3 वेळेस म्हणलं बरं काय. हां, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा बिन प्रीती. लाभाची अपेक्षा साधू संतांच्या हृदयामध्ये नसते, म्हणून विनासायासे घडतो तो प्रपंच असतो, सायासानी करावा लागतो तो परमार्थ असतो. आम्ही ते विरुद्ध करायला लागलो. विनासायाशे व्हावा तो परमार्थ वाटतो आमच्या अंतकरणाला, आणि सायासानी घडतो तो संसार करतो. सायास करीशी प्रपंच दिननिशी. हे गणी दररोज 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 सायासानी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून आम्ही प्रपंचामध्ये उठाठेवे करतो, पण शेवटी आम्हाला निधनच शब्द घेऊन जावं लागणार आहे. नाहीतर किती कमाई केलो म्हणून तुमच्या बरोबर श्रीधन शब्द कोण देणार आहे का? नाही. मेल्याच्या नंतर प्रत्येकाच्या समोर निधन हा शब्द लिहिला जातो, कोणाच्या समोर दुसरा शब्द येत नाही. तुम्ही जिवंतपणे केलेल्या कार्याचं नंतरच्या काळामध्ये तुमच्या आठव मात्र प्रत्येकाला राहतो, आणि त्या आठवासाठी जिवंतपणे कीर्तिवंत कार्य करावं लागतं. असे कृपावंत असणारे संत मायबाप आणि त्या सनकाधिक संतांच्या सोबतीने निरोप तुकोबाऱ्या भगवंतापर्यंत पाठवतात. हा तरी निरोप पाठवलाय, पण 4 दिवस अगोदर परमात्मा जगद्गुरु तुकोबारांना नेण्यासाठी आलेला इतिहास किंवा आलेली कथा, आलेलं महिपती बाबांचं जे तुकोबारांचं चरित्र जे लिहिलं की नाही, त्या चरित्रामध्ये सांगितलं जातं तुकोबारांची नवीन अवस्था चालू झाली. जन्म झाल्याच्या नंतर तुकोबारे साधनेला तर लागलेच. साधना करत असताना जगद्गुरु तुकोबारांचं लग्न लवकर झालं, आणि लग्न झाल्याच्या नंतर दुर्गा देवी नावाचा दुष्काळ आला, आणि त्या दुष्काळाने बायको पहिली पत्नी वारली, पहिली पत्नी मेली, मुलगा मेला. हे सगळं संसारातले उठाठेवे झाल्याच्या नंतर आपण संसारात काहीतरी व्हायला लागलं की आपण देवदेव सोडून देऊन आपण दारू प्यायच्या मार्गाने लागतो. आपण नको तो विचित्र मार्ग धरतो. देवाने आमचं काय केलंय बघा. एखादा जर शुद्ध परमार्थ करणारा जर मनुष्य जन्मातला जीव असेल, आणि तो जर चांगल्या पद्धतीनं परमात्मा प्राप्त व्हावं या अनुषंगाने जर भक्ती करत असेल, आणि भक्ती करताना जर नको त्या आपत्ती त्याच्या जीवनामध्ये यायला लागल्या की त्या आपत्तीला पाहून त्याचे मुलं मुली त्याचा त्याग करतात, त्या मायबापाचा त्याग करतात. जाऊ द्या, काय देवदेव करतात, तुमच्या देवदेवाचं काय फळ दिलं देवानी?
आपल्या घराला सगळी दलिद्री लागली तुमच्या देवदेव करण्यामुळं हे सगळं येऊन देवाच्या माथ्यावरती बसत असतं. पण प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग भोगिलाचा भोग तो न सुटे. कोणाला प्रारब्ध चुकत नाही दादा. प्रारब्ध हे संचित कोणाला सुटत नाही आणि प्रारब्ध कोणाला कधीच चुकत नाही. म्हणून माणसाने ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडामोडीच्या आहेत की नाही त्याच्यावरती प्रत्येकाने परमार्थ देवदेव याच्यावरती घालून भागत नाही. साधूस आता जर चांगला एखादा कीर्तनकार असेल, स्वतःचं कल्याण व्हावं जगाचंही कल्याण व्हावं या अनुषंगाने जर परमार्थ करायला निघाला आणि त्याच्या घरी नको त्या आपत्ती यायला लागल्या तर त्याचे लेकरं त्याचं तर देवदेव बंद करतील पण लेकरं बाळ सगळे घरातले देव उचलून नेऊन एका पाण्याच्या विहिरीत तलावात टाकून देतील आणि नको तो सैरा वैरा मार्ग स्वीकारतील. इतके भ्रष्टाचारी वृत्तीचे लेकरं सुद्धा एखाद्या कीर्तनकाराच्या एखाद्या साधकाच्या पोटाला येतात. पण तुकोबरे सांगायला लागले की बाबा बरे झाले देवा निघाले दिवाळे. बायको मेली बरं झालं, पोरग मेलं बरं झालं. आपण बरं झालं म्हणतो का? म्हणत नाही. आपण जीव आहेत ते संत होते म्हणून आपण म्हणत नाही. त्यांनी म्हणायचे आपला स्वार्थ आहे, त्यांचा परार्थ असल्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये घडलेली जी साधना आहे ती परार्थासाठी घडली. आणि तेच तुकोबर आहे. त्या दुर्गा देवी नावाचा जो दुष्काळ आला त्या दुष्काळामध्ये सगळा त्रास व्हायला लागला. त्यावेळेस 65 लाखाची संपत्ती किंवा 65 लाखाची जागिरी तुकोबरांच्या जवळ होती. बघा दुष्काळात श्रीमंत होणाऱ्याचं नाव कधीच इतिहासामध्ये येत नाही. पण दुष्काळामध्ये तुकोबराय गरीब झाले. गरीब दुष्काळामध्ये 2 रुपयाची वस्तू 10 रुपयाला 15 रुपयाला विकून एखादा सावकार श्रीमंत होण्याची लक्षणं तुमच्या माझ्या नजरेत आहेत. पण दुष्काळामध्ये एवढी प्रॉपर्टी असताना गरीब होण्याची उदाहरणं फक्त तुकोबरांच्या जीवनाची आहेत. विठ्ठल आणि अशा तुकोबरे परमात्म्याच्या चरणी करुणा भागतात. त्या तुकोबरांच्या जीवनामध्ये तो आलेला दुष्काळामध्ये द्रव्य गेलं, धन गेलं, मान गेला, सगळं गेल्याच्या नंतर तुकोबरांनीच त्यावेळेस सांगितलेलं असावं आणि तुकोबरांचाच पुरावा आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. ऐकणी ज्याच्याकडे धन आहे, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला किंमत आहे या जगामध्ये. निष्ठावंत भक्त असेल, काहीच त्याच्याकडे नसेल तर लोक त्याच्याकडे नजर उचलून सुद्धा पाहायला तयार नसतात. हे काही वेगळं आहे का तुमच्या माझ्या नजरेपेक्षा, तुमच्या माझ्या विचारापेक्षा वेगळं आहे का? नाहीच आहे वेगळं. पण प्रत्येक जी मान्यता आहे त्यावेळेस तुकोबरांना कळलं की धन गेलं, संपत्ती गेली, मान गेला, सगळं गेल्याच्या नंतर तुकोबरे त्यावेळेस सुद्धा म्हणायला लागले की बाबा या समाजातल्या लोकांच्या अंतकरणात सगळी जर मान्यता प्राप्त व्हायचं असेल तर त्याच्याकडे धन असावं लागतं. किती वांगळा असू द्या अंतकरणातून, धनवान असेल तर लोक या बसा इतका आदर देतात. तुकोबरांची तवाची तेवढी मोठी जहागिरी त्या दुष्काळामध्ये आटली. तुकोबराय परमात्मा चिंतनाला लागले. भंडाऱ्या डोंगरावरती तुकोबराय बसून परमात्म्याचं भजन करायचे. कसं भजन करायचे पहा. हरी की विठ्ठला 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 विठ्ठला
भंडारे डोंगरावरती बसून भजन करायला लागले देवाचं. भजन करताना सुद्धा तुकोबरे अंतकरणातली जी तळमळ आहे, तुकोबऱ्यांच्या अंतकरणात एवढीच तळमळ होती. कैवी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. कैयाईशी दशा कैयाईशी दशा येईल माझे अंगा, कैयाईशी दशा येईल माझे अंगा. भजन करत असताना तुकोबऱ्यांच्या अंतकरणाची तळमळ व्हायची. तुकोबरे काय म्हणायचे, कैयाईशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे, नाठहुनी देह पायाचे चिंतन. परमात्म्याच्या पायाचं चिंतन सतत तुकोबऱ्यांच्या अंतकरणात होतं आणि तुकोबऱ्यांना तळमळ वाटायची का माझा उद्धार होतो की नाही. आणि ही तळमळ चित्तवृत्तीची झाल्याशिवाय परमात्मा प्राप्तीची पहिली पायरीच आहे आपल्या अंतकरणाची तळमळ होणं. आपल्या अंतकरणाची तळमळ होते की नाही याच्यावरती आपल्याला परमात्मा प्राप्तीचं साधन प्राप्त होतं की नाही याचाही विचार करता येतो. मग तुकोबरे त्या भंडारा डोंगरावरती भजन करायला लागले की तिथं संताजी जगनाळे नावाचा एक गुरं घेऊन चारायला यायचा. त्या डोंगराच्या पायथ्याला डोंगरावरती ते संताजी तेली तो यायचा आणि तो एक भजन्याच होता. आणि तो यायचा जनावर चारायला घेऊन यायचा त्या डोंगरावरती आणि आला की तुकोबरे त्या भंडाऱ्या डोंगराच्या सुरुवातीला एका दगडावरती बसायचे आणि भगवंताचं चिंतन करायचे. करता 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 तुकोबऱ्यांच्या मुखारविंदातून कधी कधी अशा रुचा बाहेर पडायच्या. असे वेदाच्या अर्थापेक्षा पलीकडच्या रुचा, असे जसे भगवंतानी बोलावं, जसे चित्तवृत्ती समाधान व्हावी इतक्या सुंदर सुंदर रुचा बाहेर पडायच्या. आणि ते बाहेर पडत असलेले मुखारविंदातले जे वचन आहेत त्या वचनावर तो संताजी विचार करायचा आणि संताजी लिहून काढायचा. तो घरी आला की आणि विचार करता 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 तुकोबरे देहातून विदेहामध्ये गेले की अशी वचनं बाहेर पडायची. आणि त्या वचनाचा विचार तुकोबऱ्यांना तो सांगितला की तुकोबरे म्हणायचे, आम्ही या मृत्यू लोकातले नाहीच आहे, आम्ही वैकुंठातले आहोत. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, जाडू संताचे मार्ग आढरानी भरले जग, उचिष्टाचा भाग शेष उरला तो शेव. आम्ही इथले नाही, आम्ही वैकुंठामधले आहोत. आम्हाला पाठवण्यात आलं, आम्ही स्वतः आलो. आणि कशासाठी आलो तर तुमचा उद्धार करण्यासाठी आलो. आम्ही मूळतः वैकुंठातले आहोत, परमात्म्याबरोबर अद्वैतानंदाचं सुख उपभोगणारे आहोत. आणि अद्वैतानंदाचं सुख भोगायचं सोडून इथं मृत्यू लोकामध्ये या वाईट लटिक्या खोट्या मृत्यू लोकामध्ये संसारामध्ये येण्याचं कारणच एवढं आहे की येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, ज्यांचं घर वैकुंठामध्ये आहे असे संत महात्मे या मृत्यू लोकामध्ये येतात. म्हणजे अवतार तुम्हा दराया कारण उद्धराया जन, जडजीव किंवा महादोषी या महादोषांचा या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी येतो. पण तुकोबऱ्यांची चित्तवृत्ती या त्रासाला कंटाळून तुकोबरे म्हणायला लागली की बाबा एवढं भजन करून एवढं सगळी साधना करून सुद्धा या समाजातल्या मंडळींनी एवढा तुकोबऱ्यांना त्रास दिला. तो त्रास तुकोबऱ्यांचं जीवन एक आगळं वेगळं आहे. पहा, तो कितीही विचारी माणूस राहू द्या, समाजामध्ये जर त्याला त्रास होत असेल तर तो जगणं
शक्य नाही किंवा जगू शकत नाही. एवढ्या आतोनात परिस्थितीमध्ये जीवन जगणारे तुकोबरया आणि त्या तुकोबऱ्यांचं जीवन दर्शन आपण पाहतो. संत येतात इथं कर्म करण्यासाठी. कर्माची साधना साधू संतांनी आम्हाला दाखवली जाते. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही म्हणून असा मार्ग जगद्गुरु तुकोबरांनी दाखवला. आणि तुकोबर या समाजाला काही काही वचन सांगा लागले. कधी कधी तुकोबरे नामाचं चिंतन करा म्हणतात. आवडीने भावे हरिनाम घेसी हेही एका संतांनी सांगावं. तुकोबरे सांगतात हरी हरी तुम्ही मनारे सकळ तेने माया जाळ निरसेल हे की नाही. हे सगळं माया जाळ जर तुटायचं असेल तर तुम्ही तुमच्या मुखाने काय करा, हरी हरी म्हणा. ही साधना तुकोबरांनी तुमच्या माझ्या डोळ्याच्या समोर ठेवली. आणि तुकोबरांचा निर्याण प्रसंग आला आणि त्या निर्याण प्रसंगामध्ये देवाकडे तुकोबरांनी 23 अभंग लिहिले. आणि देवाला निर्याण प्रसंगामध्ये तुकोबरे विनंती करायला लागले, देवा आता नाही मला इथं राहायचं, आता फक्त तुम्ही या, मूळ तुम्ही पाठवा, तुम्ही स्वतः या, ते मूळ घेऊन या. आणि तुम्ही मूळ घेऊन आला की मी तुमच्या बरोबर तिकडे येतो. कैवल्य साम्राज्य माऊली ज्ञानोबांना सुद्धा असाच त्रास समाजाने दिला. बघा एकदा ज्ञानोबाराया इंद्रायणीच्या कडेला उभे होते. तो चाटी होता की नाही, त्या चाट्याने विचार केला, अरे तुम्ही तुमच्याकडे पाहिल्याबरोबर विटाळ आमच्या अंतकरणाला विटाळ आम्हाला झाला. चपला सकट कपड्या सकट त्या इंद्रायणीमध्ये उडी मारली. बाबा ज्ञानोबांनी विचार केला, आमच्यामुळं होणारा जो विटाळ आहे तो विटाळ पवित्र होण्यासाठी पवित्र अशा इंद्रायणी माईमध्ये चपला सकट जर लोक उड्या मारत असतील तर आमचं राहणं काय कामाचं आहे. आणि अशा योग्यातल्या श्रीमंत योग्याने सुद्धा आपल्या जीवनाचा जीव दशेला जगाला उपदेश करण्यासाठी विनंती करण्यासाठी मार्ग दावण्यासाठी आलेल्या संतांनी जर आपलं अवतार कार्य संपवलेलं असावं तर तुकोबरे सांगायला लागले, बाबा या साधू संतांपैकी या 84 लक्ष योनीपैकी एकच महात्मा आहे की तो आपल्या देहासकट वैकुंठाला निघून गेला. असा श्रेष्ठ असा महात्मा भगवान परमात्म्याला विनंती करायला लागला. अभंगाचा शेवट
लागले मला आता मूळ घेऊन या, आणि तो मूळ घेऊन आला की मी तुमच्या बरोबर येणार आहे. तुका म्हणे मजा आठवा, मूळ लवकरी पाठवा, एवढा करा उपकार, देवा सांगा किंवा सांगा देवा नमस्कार. सनकाधिक संतांना विनंती करणारे तुकोबर आहे. निर्याण प्रसंगातल्या अभंगामध्ये तुकोबर संतांना विनंती करतात. आता मला इथं राहणं कंटाळवाशी झालेलं आहे. ज्या रामेश्वर शास्त्रीने 13 दिवस 18 दिवसाची ख्याती, काही लिहिणाऱ्यांनी 18 दिवस पाण्यामध्ये वया ठेवल्या म्हणतात. काही दिवसांनी काही लिखाण करणाऱ्यांनी 13 दिवस वया बुडवल्या म्हणतात. 13 दिवस उपवास करणारे जगद्गुरु तुकोबर आहे अनुष्ठान मांडून त्या जिथं वया बुडवल्या तिथं तुकोबराय थांबले आणि तिथं अनुष्ठान घालून बसले. अनुष्ठानाला तुकोबराय बसले. जिजाऊ आईसाहेब सुद्धा तुकोबरांच्या साठी किंवा तुकोबराया रूपी पतीसाठी जिजाऊ आईसाहेबांनी सुद्धा अन्न पाणी सेवन केलं नाही. परमात्म्याला जसं लाह्या पाण्यातून वर याव्या, लाह्या वर आल्या तर तरंगत आल्या तर वल्या तर होतील, पण गाथा कोरड्याला कोरडा बाहेर परमात्म्याने काढला. एवढे दिवस त्या इंद्रायणी मातेनं केलेली जी शुद्ध प्रत आहे, केलेली जी साधना आहे, ती साधना परमात्मा त्या पाण्यामध्ये राहून गाथ्याचं रक्षण केलं, गाथा तयार केला. दुष्टांना, सोबत्यांना, जवळच्यांना, चांगल्यांना, वाईटांना त्यांचे विचार रुचत नव्हते. तुकोबराय विचाराने श्रेष्ठ होते, विचारवंत होते. ज्ञानोबरायांनी परमात्मा येऊन त्यांना ते कवित्व करायला सांगितलेलं होतं. ते केलेलं कवित्व, ते करत असलेलं कवित्व या बाकीच्या लोकांना सहन झालं नाही, या पंडितांना, या ब्राह्मणांना सहन झालं नाही. म्हणून रामेश्वर शास्त्री सारखा पंडित सुद्धा शत्रू होतो. पण तुकोबरांचं मोठेपण किती आहे पहा. शत्रूनं सुद्धा त्यांचं मोठेपण करावं. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. द्विज असणारा रामेश्वर शास्त्री, वैरी असणारे, वैर्याने जर मोठेपण करत, वैरी जर मोठेपण करत असेल तर तो ज्याचं मोठेपण करायला लागलाय तो किती मोठा असेल. सख्यानं तर कोणाचंही मोठेपण करता येतं. सखे लोक, आपले लोक कोणाचंही मोठेपण करतात, नसताना करतात. यथार्थ वर्णन करता होत नाही. जीवाने जीवाचं केलेलं यथार्थ वर्णन होत नाही, पण जीवाने केलेलं जे वर्णन आहे ते संतांचं वर्णन असल्यामुळं यथार्थ वर्णन वैरी रूपात मध्ये असणाऱ्या रामेश्वर शास्त्रीने केलं. जळी दगडा सहित वह्या जैशा किंवा तारी आल्या जैशा, लाया जसं वरी तरंगून याव्या तसा 13 दिवसांनी गाथा कोरडाच्या कोरडा परमात्म्याने त्या देवीनं बाहेर घेऊन आला. इतकी मोठी साधना तुकोबरांच्या जीवनामध्ये झालेली असून सुद्धा या दुःखाला कंटाळून हे सगळं त्यांनी केलेल्या अनुष्ठानाने, साधनेने निवारण झालं. पण तुकोबरांनी जीवनामध्ये त्रास मात्र भरपूर सहन केला. तुकोबरांचा त्रास पाहिला. वाचायला लागलो तर आपल्या डोळ्यावाटी पाणी येतं, वाचायला लागलो तर वाचणं बंद करा वाटतं. एवढा अतोनात त्रास सहन करून संत जीवनाने, जीवन दर्शनाने तुमच्या माझ्या समोर आहेत. अशा बीज उत्सवानिमित्त तुकोबरांनी निर्याण प्रसंगामध्ये सांगितलं, तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार किंवा सांगा देवा नमस्कार. उपकार या शब्दाचा अर्थ पहा. विग्रह करा. उप म्हणजे जवळ, कार म्हणजे करणे, ऐकणे. जवळ करणे, जो जवळ करतो किंवा जवळ राहतो तो उपकार करणारा आहे. देवाच्या संगतीला, देवाच्या जवळ यांच्या विचाराने आपण होतो म्हणजे तो तुमच्या माझ्यावर केलेला उपकारच आहे. आणि सनकाधिक संतांनी सुद्धा तुकोबरांवरती केलेला उपकारच आहे. म्हणून तुकोबरे सांगतात, बाबा एवढा म्हणजे केवढा. तुम्ही माझ्या जन्माच्या अगोदरपासून माझ्यावरती उपकार करता. संत मायबाप तुम्ही माझ्यावरती एवढा म्हणजे केवढा, एवढे या शब्दाच्या अगोदरचा विचार केला तुकोबरांनी आणि एवढा मग शब्द तिथं त्या शब्द प्रयोग केला. तुकोबरे एवढा म्हणजे केवढा म्हणतात
तर एवढा उपकार माझा शेवटचा उपकार आहे हो. एवढा शेवटचा उपकार माझ्यावर करा. याच्या अगोदर मी आईच्या गर्भात होतो, गर्भात येण्यापासूनचे उपकार तुमचे माझ्यावरती आहेत. जन्माला आलो, राहत 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 संसारामध्ये चुका झाल्या, बरं झालं वाईट झालं, लहानाचा मोठा झालो आणि अशा कार्यामध्ये माझ्या जीवनामध्ये माझ्या दिनचर्येमध्ये तुम्ही केलेले भरपूर उपकार आहेत. पण एवढाच उपकार आता माझ्यावर करा. हा शेवटचा आणि लास्टचा उपकार माझ्यावरती आहे, म्हणून एवढा करा उपकार. एवढाच एक उपकार आता करा. भरपूर तुम्ही उपकार आमच्यावरती केल्या. उपकाराच्या राशीत तुम्ही उपकार केला. मोक्ष किंवा आम्हाला मुक्ती मिळवण्यापर्यंतचा उपकार तुम्ही साधू संतांनी केल्यामुळं एवढाच एक शेवटचा उपकार करा. एकच उपकार तो शेवटचा म्हणजे सांगा देवा नमस्कार, देवाला माझा नमस्कार करा. ही करुणा, ही अंतकरणाची तळमळ तुकोबर आहे त्या सनकादिक संतांच्या समोर व्यक्त करतात. काही ठिकाणी तुकोबरांनी सांगितलं, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळ सांगावी विनंती माझी. हाही निर्याण प्रकरणातला आहे. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. अशा पद्धतीचे 23 अभंग निर्याण प्रसंगामध्ये तुकोबर निर्याण प्रकरणामध्ये तुकोबरांची मोडली जातात. आणि त्याच्यामधलाच तो सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत हा एक अभंग आहे. आणि तुकोबर या अभंगातून परमात्म्याला मूळ घेऊन या असं बोलवणं करतात. शेवटच्या चरणात तुकोबर सांगतात, तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा. आणि संत मायबाप तुम्ही सनकादिक काय करा, एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार. ही सनकादिक संत वैकुंठात गेले. द्वारपाळ उभे होते. जय आणि विजय नावाचे 2 द्वारपाळ समोर आहेत. त्या जय विजय नावाच्या द्वारपाळांना मध्ये परमात्मा मध्ये होते. परमात्म्याकडे कोणाला जायची परवानगी नव्हती. हे सनकादिक संत वैकुंठात गेले आणि गेल्याच्या नंतर त्या द्वारपाळांना सांगितलं, आम्हाला देवाला भेटायचंय, देवाला तुकोबरांचा निरोप सांगायचे. त्यावेळेस त्या द्वारपाळांनी सांगितलं, मध्ये जाऊ शकत नाही. आम्ही संत आहेत आणि आम्हाला मध्ये जाऊ देत नाही, आम्ही देवाचे लेकर आहेत, तर तुम्ही दुसऱ्यांना तर कसा करता. आणि त्या सनकादिकांनी तेव्हा त्या जय विजयांना शाप दिला. शाप दिल्याच्या नंतर ते जय विजय त्या सनकादिक संतांच्या चरणावरती लोळायला लागले. मग पुन्हा उशाप दिला, 3 जन्माच्या नंतर तुम्ही मुक्त व्हाल असा उशाप पुन्हा त्या सनकादिकांनी दिला. संतांचं वचन, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. या अनुषंगाने तुकोबरांनी निरोप संत हाती पाठवला. आणि तुकोबर देवाला सांगायला लागले, देवा आता साधू संत तुम्ही सनकादिक संत मायबा तुम्ही एवढा माझा निरोप भगवंताकडे द्या आणि भगवंताला मूळ घेऊन या म्हणून सांगा. तुका म्हणे मजा आठवा, मूळ लवकरी पाठवा, एवढा करा उपकार. देवा सांगा किंवा सांगा देवा नमस्कार. विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, हरी हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, बोलता बोलता माझ्या वाणीतून एखादा अपशब्द गेला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष समजा. जे काही योग्य असेल ते सद्गुणातांच्या कृपा आशीर्वादाचं फळ. नातरी बालक बोबडा बोले, का वाकुडा विचुका पाऊले, चोज करुणी माऊले रे जे जेवी, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. अर्धा मिनिट या पर्व काळावरती, हा पर्व काळ कशामुळे आहे
हे संतांच्या पुराव्याद्वारे मी तुम्हाला सांगते. पर्व काळ कशाला म्हणायचं? अंतकरणातले विकार ज्या दिवशी आपले बाजूला निघून जातील त्या दिवशी आम्हाला पर्व काळ साधला म्हणायचा. घ्या तुकोबऱ्यांचाच पुरावा आहे. साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. अंतकरणातला मळ म्हणजे काय? असं झाड लोट करून 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 कचरा टाकतो की नाही आपण कचरा कुंडीत, तसं काय आपलं अंतकरण कचरा कुंडी नाही. त्याच्यामुळे तो मळ आपल्या अंगावर अंतकरणात बसलेला नाही. कचरा रूपी मळ नाही, तर विकार रूपी जो मळ आहे तो अंतकरणातला ज्या दिवशी बाजूला निघून जातो त्या दिवशी पर्व काळ साधला असं आपणच आपल्याला समजून घ्यायचं. साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ, हा पर्व काळ आहे. आणि या पर्व काळावरती, या शुभ पर्वावरती अर्धा मिनिट भगवंताचं भजन करायचंय आपल्याला. मी कीर्तनकार म्हणून किंवा एखादा वारकरी संत म्हणून माझ्याकडे पाहू नका, पण लेकरू या नात्यानं तरी माझ्याकडे पहा. पण तुमचं कल्याण तुमच्या नामचिंतनामध्ये असल्यामुळं तुमचं नामचिंतन, तुम्ही केलेलं नामचिंतन तुम्हाला तारणार आहे, मी केलेलं नामचिंतन मला तारणार आहे. नाम विनोदात जरी देवाचं नामचिंतन केलं, टिंगलटवाळी म्हणून केलो, कोणाची निंदा नालस्ती म्हणून नाम घेतलो, किंवा अंतकरण पवित्रतेनं जर नाम घेतलो, नाम कोण्या कोण्या वर्गात किंवा कोण्या कोण्या पद्धतीनं आपण घ्यायला लागलो, कोण्या कोण्या भावनेनं आपण देवाचं नामचिंतन करायला लागलो, त्या भावनेतनं आपल्याला परमात्म्याचं नाम हे फळ देत असतं. नाम घेता वाया गेला ऐसा कुणी ऐकिला. कोणी ऐकलंय का? नाही. नाम घेणारे सगळे तरुण गेले. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक. परमात्म्याचं नामचिंतन करणं, आम्ही नामाचे धारक आहोत आणि आपणही नामचिंतन करावं हे तुकोबरांनी सांगितल्यामुळं प्रत्येकाने अर्धा मिनिट देवाचं भजन करा. हरी ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. ओम नमो 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 भगवते वासुदेव. ओम नमो भगवते वासुदेव. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पंढरीत बल्लारी विठ्ठल श्री ज्ञानदेव. पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. सद्गुरु काशीनाथ महाराज की. सद्गुरु जीवनानंद महाराज की. अवधूत चिंतन श्री गुरुदेव धर्मवीर संभाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. बोलो रे भाई सब संतन की. भारत माता की. पवनपुत्र हनुमान की. रामचंद्र भगवान की. नमः पार्वती
सिद्धेश्वर